पाहू शकता एंट्रीलाच तुम्हाला मस्त असं रेखाटन केलेलं आहे. काही रांगोली काढली. नाम तुम्ही पाहू शकता बाप्पा स्वामी समर्थ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. लिहिलेलं आहे जेजुरी माझी सोन्याची. आता बचाव करण्याची वेळ आली त्याला. तेच तशी कमलाची फुलं आहेत सराउंडिंगला. 19 रांगोली आहेत. 17 महाराष्ट्राचे हिंदू सम्राट असणार आहेत आणि डोल्यांची निराजकता ही बघा. काही रांगोली वाटते. कष्टालू व्यक्ती दाखवलेले आहेत. 3D टाईप वाटणार आहे तुम्हाला रांगोली. म्हणजे प्रेमाचं प्रतीक ज्याला म्हणलं. सकाळी 10 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 9 ही रांगोली अशी दिसणार आहे तुम्हाला. आणि ही कॅनव्हास टाईप सर्वात मोठी रांगोली असणार आहे. पाहू शकता तुम्ही. तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरेन या चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत NI स्कूल उरण इथे. मस्त असं रांगोली प्रदर्शन केलेलं आहे. सो इथं कलाकार असणार आहेत. 15 ते 16 कलाकार असणार आहेत ज्यांनी रांगोली काढलेल्या आहेत. तुम्हाला 15 ते 20 रांगोल्या पाहायला भेटणार आहेत. चला तर करूया व्हिडिओला सुरुवात. पाहू शकता एंट्रीलाच तुम्हाला मस्त असं रेखाटन केलेलं आहे. हे बघा लिहिलेलं आहे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. माननीय मुख्याध्यापक असणार आहेत. NI स्कूलचे असणार आहेत सर्वजण. आणि इकडं पाहू शकता मस्त असं रेखाटन केलं आहे. कंदील वगैरे दाखवले, दिवे दाखवलेत. आणि हे पूर्ण खडूने केले. पाहू शकता तुम्ही काय रेखाटन केलं खडूने. म्हणजे ज्यांना वाटतंय प्रत्येक गोष्ट इम्पॉसिबल आहे ती पॉसिबल करून दाखवलं आहे इथं बहुतेकांनी. बघा मंडळी NI हायस्कूलचा एंट्रन्स असणार आहे. आणि इकडं तुम्हाला हा बोर्ड भेटणार आहे. आणि इकडूनच डायरेक्ट स्ट्रेट तुम्हाला रांगोली प्रदर्शनाकडे लिहिलेलं आहे. आणि इथूनच तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. हे बघा मंडळी फर्स्ट वन रांगोली असणार आहे. ही बघा कदम सरांनी काढली. NI हायस्कूलचीच असणार आहे. मस्त असा शेतकरी दाखवला आहे. हा बघा काही रांगोली काढली. पाहू शकता तुम्ही. मंडळी नेक्स्ट वन असणार आहे नवनीत पाटील यांनी काढलेली रांगोली आहे. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला मस्त असा गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. काही रेखाटन केलं आहे. नाम तुम्ही पाहू शकता बाप्पाचं. आणि साईडलाच तुम्हाला छोटा मुलगा दाखवला आहे. हा बघा पाहू शकता. फुल्ली रांगोली तुम्हाला अशी पाहायला भेटणार आहे. पहिले नेक्स्ट वन असणार आहे अमरनाथ पाटील यांनी काढलेली रांगोली असणार आहे. स्वामी समर्थ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. रेखाटन पाहू शकता. स्वामी समर्थांची रांगोली काढली. हुबेहूब असं तुम्हाला वाटेल चित्र आहे बट ॲक्च्युली ती रांगोली आहे. नेक्स्ट वन मंडळी रांगोली असणार आहे जंगलातील प्रत्येक प्राणी दाखवलं आहे. आणि त्याचा आता बचाव करण्याची वेळ आली तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इकडे तुम्हाला हरिण वगैरे, सियार वगैरे, वाघ पाहायला भेटतो आहे. आणि मध्ये तुम्हाला गोरीला पाहायला भेटणार आहे. पूर्ण जंगल बुक टाईप थीम असणार आहे. आणि स्लोगन असणार आहे आम्हालाही जगू द्या. आणि ही जी रांगोली काढली ती रघु नागवेकर यांनी काढलेली आहे. पाहू शकता तुम्ही रांगोली. मंडळी नेक्स्ट वन असणार आहे महाराष्ट्राचे कुलदैवत तेच दाखवणारी एक रांगोली असणार आहे. आणि लिहिलेलं आहे जेजुरी माझी सोन्याची. आणि इकडं आयमावली काढलेली आहेत. पाहू शकता तुम्ही. आजीबाई असणार आहे भांडारा लावून. आणि हुबेहूब पेंटिंग काय वाटते पाहू शकता तुम्ही. रांगोली आहे जशी पेंटिंगच वाटते. आणि ही काढलेली आहे संतोष डांगरे यांनी. नेक्स्ट वन रांगोली असणार आहे. पाहू शकता मुलगा असणार आहे आणि तलावातून बाहेर आला आहे. मस्त अशी कमलाची फुलं आहेत सराउंडिंगला. हा बघा. आणि ही रांगोली काढलेली आहे पाहू शकता तुम्ही कीर्तिराज म्हात्रे यांनी. नेक्स्ट वन रांगोली असणार आहे महाराष्ट्राचे हिंदू सम्राट असणार आहेत बाळासाहेब ठाकरे. आणि पाहू शकता मस्त अशी हुबेहूब रांगोली काढलेली आहे बाळासाहेबांची. आणि ही रांगोली जी काढलेली आहे पार्थ म्हात्रे यांनी काढलेली आहे. पाहू शकता तुम्ही. नेक्स्ट वन रांगोली असणार आहे श्रीकृष्ण दाखवले आहेत आणि हातात बासुरी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा. आणि नाम पाहू शकता. आणि डोल्यांची निराजकता कशी वाटते बघा. एकदम हुबेहूब डोले काढलेत. आणि ही रांगोली असणार आहे चंदन गडगे यांनी काढलेले. पाहू शकता तुम्ही. आपल्या उरणचे फेमस असणार आहे सत्या दादूस असणार आहे. सत्या कडू यांनी काढलेली रांगोली असणार आहे. ही बघा काही रांगोली वाटते. नेहमीप्रमाणे हा दादूस उरणमध्ये ज्या रांगोली काढतात त्या तुम्हाला पाहायशाच वाटणार आहेत. आणि ही रांगोली पाहू शकता मस्त अशी हुबेहूब पेंटिंग वाटते बट आहे ॲक्च्युली रांगोली. काय रेखाटन केले सत्या दादूसने. पाहू शकता तुम्ही. नेक्स्ट वन असणार आहे रांगोली. पाहू शकता मस्त अशी मॅट असणार आहे. आणि इकडं तुम्हाला
पाहू शकता मस्त असं रेखाटन काढले, फ्रेम काढले आणि फ्रेममध्ये व्यक्ती दाखवलेत. हे व्यक्ती कोण आहेत नक्की कमेंटमध्ये कळवा. मस्त असं रेखाटन केलं आहे पाहू शकता तुम्ही. आणि सिद्धार्थ नागवेकर यांनी काढलेली रांगोळी असणार आहे. ही बघा काय हुबेहूब रांगोळी काढली, अशी वाटते पेंटिंग आहे. मंडळी नेक्स्ट वन असणार आहे पाहू शकता तुम्ही, संतोष पाटील सरांनी काढलेली आहे रांगोळी. आणि रांगोळीमध्ये पाहू शकता कष्टाळू व्यक्ती दाखवलेले आहेत आणि रेखाटन पाहू शकता तुम्ही, काही रेखाटन काढलेलं आहे आणि पूर्ण रांगोळी तुम्हाला अशी पाहायला भेटणार आहे. तर मंडळी फायनली आलेलो आहोत. हे काका असणार आहे, काकांचं नाव जाणून घेऊया. काका नाव काय तुमचं? रघुनाथ नागवेकर. आणि काका ही कधीपासूनचा रांगोळी प्रदर्शन असणार आहे, तरी किती वर्ष झालीत? उरणमध्ये हा रंगवली कला प्रदर्शन रांगोळी प्रदर्शनाला यात चौथं वर्ष असणार आहे. ओके. आणि हे कधीपासून आता स्टार्ट झालंय आपलं? 23 ऑक्टोबर पासून 30 ऑक्टोबर पर्यंत सर्वांना मोफत मध्ये असणार आहे. हे 6 दिवस टोटल. आणि हे वेळ आहे सकाळी 10 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 9. ओके. आणि हा प्रदर्शन तरी किती जण असणार आहेत, म्हणजे रांगोळी वगैरे काढायची असतील तर? टोटल 19 रांगोळ्या आहेत. 19 रांगोळ्या आहेत. 17 आर्टिस्ट, 17 कलाकारांनी ह्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. ओके. म्हणजे प्रत्येकाचा सहभाग मोलाचा आहे यासाठी. आणि दरवर्षी हे सर्वजण असतातच उपस्थित. आणि 6 दिवस टोटल. हे कोणाला पण बघायचं असेल या पर्टिक्युलर टाइम मध्ये येऊन बघू शकतात. आणि हे विनामूल्य असणार आहे. ओके. आणि ह्याचं तरी तयारी कधीपासून तुम्ही करता अंदाजे? उत्सुकता तर भरपूर असणार आहे, बिकॉज वर्षातून एकदा येतो. आणि आता तब्बल 1-1.5 महिने अगोदरपासून सगळी जमा चालू असते. ओके. आणि नवनवीन सभासद कशी येतील, ओके, हाच आमचा कल असतो. जे नवोदित कलाकार आहेत त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा, ओके, यासाठी आपण हे सगळे उपक्रम चालू केले. ओके. तर त्याचा फलित आहे की या वर्षी आम्हाला 6 नवीन आर्टिस्ट मिळाले. ओके. तर ते एक आमचा प्लस पॉइंट आहे. आणि असेच पुढे उत्तरोत्तर आर्टिस्ट जे आहेत आता ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतोय तुमच्या माध्यमातून, करेक्ट, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करून नक्की इथे संधीचा लाभ. ओके. म्हणजे ज्याला पण सहभागी व्हायचं आहे, पार्टिसिपेंट व्हायचं असेल ते कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता आणि सांगू शकता. फक्त रांगोळी येऊन टाकायचे, बाकी सर्व मटेरियल आपल्याकडून मिळेल. ओके. आपल्याकडूनच असणार. रंग आहेत, काही आहेत, ते सगळं आपल्याकडून उपलब्ध असतं. ओके. ओके काका, थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. एकदम मस्त असं सत्यादादूसने काढलेलं आहे. हे बघा कृष्ण, बालकृष्ण अवतार असणार आहे. आणि 3D टाईप तुम्हाला वाटणार आहे, 3D टाईप वाटणार आहे तुम्हाला रांगोळी. आणि पाहू शकता इथं चाफ्याचा फूल ठेवलेला आहे आणि रांगोळी काय वाटते. नेक्स्ट वन असणार आहे राधाकृष्ण टाईपमध्ये दाखवलेले आहेत. मस्त असे क्यूट असे लव्ह स्टेटसवाले दाखवले पाहू शकता तुम्ही. म्हणजे प्रेमाचं प्रतीक ज्याला म्हटलं जातं राधाकृष्ण, तोच अवतार असणार आहे. आणि बॅक साईडला मस्त असा मोठा मून आहे पाहू शकता. ही रांगोळी वाटते एक नंबर. आणि ही रांगोळी काढली ध्रुव म्हात्रे यांनी काढलेले पाहू शकता तुम्ही. अशी रांगोळी असणार आहे. अगेन संतोष पाटील सर असणार आहे, सेंट मेरी स्कूल. आणि रेखाटन असणार आहे, कृष्ण अवतार दाखवला आहे पाहू शकता. कृष्ण दाखवलेत. ब्लॅक रांगोळी असणार आहे, कॅनव्हास टाईप जशी पेंटिंग असते तशीच ही रांगोळी काढलेली आहे. आणि पीस पाहू शकता, मोरपीस असणार आहे, मोरपंख असणार आहे. आणि ही रांगोळी अशी दिसणार आहे तुम्हाला. नेक्स्ट वन रांगोळी असणार आहे महाराष्ट्राची आई म्हणजे लाडकी माऊली ज्याला म्हटलं जाते, सिंधुताई, म्हणजेच ज्यांना माई म्हटलं जातं त्यांचं रेखाटन काढलेलं आहे. काही रेखाटन काढले पाहू शकता तुम्ही सिंधुताई माई यांचं. हे बघा पाहू शकता. आणि इकडे एक छोटीशी मुलगी बेडवर झोपलेली आहे. आणि फुल तुम्हाला रांगोळी अशी पाहायला भेटणार आहे. वैष्णवी जाधव हिने ही रांगोळी काढलेली आहे. नेक्स्ट वन असणार आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे रांगोळी असणार आहे पाहू शकता. आणि ही काढलेली आहे तेजल पाटील, हिने इयत्ता 8वीमधली आहे. काही रेखाटन केले पाहू शकता तुम्ही. रांगोळी असणार आहे पाहू शकता, महिला काढलेली आहे. आणि पाहू शकता काय वाटते, प्रत्येक रांगोळी तुम्हाला पेंटिंग टाईप वाटणार आहे. आणि ही कॅनव्हास टाईप काढलेली रांगोळी आहे पाहू शकता तुम्ही. मस्त रेखाटन केलं आहे, महिला असणार आहे. आणि हे रेखाटन केलं आहे स्वप्नाली मनसेकर हिने. काय रेखाटन केले. आणि डोले पाहू शकता, मस्त असे डोले पण रेखाटलेले आहेत. नेक्स्ट वन असणार आहे विद्या वरे यांनी काढलेलं आहे. किचन सेट म्हणजे किचनच्या टेबलवर जसं ठेवलं आहे असं फ्रूट्स वगैरे
इकडं चेरी दाखवली आणि इकडं तुम्हाला पेर दाखवलेला आहे आणि इकडं किटल आहे. हा बघा, अशी रांगोळी असणार आहे. ही सर्वात मोठी रांगोळी असणार आहे. पाहू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं नाणं दाखवलं आहे. आणि नंतर तुम्हाला इकडं इंदिरा गांधी नाणं असणार आहे. इकडं पण तुम्हाला 2 रुपयाचं नाणं आहे आणि इकडं गुरुवार यांचं चित्रीकरण केलेलं आहे. आणि मध्ये तुम्हाला नाणं जे पाहायला मिळते ते मत्स्य उद्योग असणार आहे. 1986 फिशरीवाल्यांचं नाणं असणार आहे. आणि पाहू शकता 4 नाणे दाखवलेले आहे तुम्हाला आणि साईडला आहेत गुरुवर्य. आणि ही रांगोळी काढलेली आहे अतिश मनसेकर यांनी. ही रांगोळी काढलेली आहे. काय रांगोळी काढली, सर्वात बिगेस्ट रांगोळी ही असणार आहे. म्हणाले एंट्रन्सलाच तुम्हाला मस्त असे कंदील पाहायला भेटणार आहे. हे बघा किती कंदील लावलेत, कारण हा महोत्सव असणार आहे, दिवाळीबद्दलच असणार आहे रंगोली प्रदर्शन. आणि इकडं तुम्ही पाहू शकता मस्त असं किल्ला रेखाटलेला आहे. पाहू शकता मस्त असं किल्ला रेखाटलेला आहे. हे बघा पाहू शकता. आणि इकडं आपल्याला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पाहायला भेटणार आहेत. हे बघा, हा तुम्हाला एंट्रीलाच असणार आहे. मंडळी, पूर्ण रांगोली प्रदर्शन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. आणि मेनली इथं स्थानिक लोकांचा त्यांना सपोर्ट हवा आहे. सो ज्यांना जमेल त्यांनी सपोर्ट करावा. फक्त तीन दिवस असतो आणि रांगोली काढून फक्त तुम्हाला जायचं असतं. साहित्य पण तेच प्रोव्हाइड करणार आहे. सो रांगोली काढा आणि तिथून तुमचं प्राधान्य घेऊन जा, कारण इथं स्थानिक लोकांना तुम्हाला प्राधान्य दिलं जातं आहे. नंतर कसं होणार की बाहेरच्यांना दिलं आहे असं नको व्हायला. सो स्टार्टिंग स्थानिकपासूनच केले त्यांनी. काकांचा मस्त असा संदेश आहे. सो ज्यांना जमेल, ह्या वर्षी नाही जमलं पण पुढच्या वर्षी नक्की व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल रांगोलीमध्ये तर नक्की सहभाग घ्या, आवर्जून घ्या मी सांगतो. चला तर व्हिडिओ मी इथेच एंड करतो. चला बाय बाय. मंडळी, तुम्ही व्हिजिट करणार असाल तर तुम्हाला लिहिलेलं आहे पाहू शकता, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. हे बघा मस्त असं रेखाटन केलं आहे.